मी बापूराव शंकरराव राठोड, माजी कृषी सभापती, जिल्हा परिषद लातूर। राठोड लातूर आणि रवी चव्हाण रेणापूर, संजय भाऊ राठोड उदगीर मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत। प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड वाशिम। मी सुरेश चव्हाण, काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष बीजेपीचा आहे। मी डॉक्टर टी.सी. राठोड, प्रॅक्टिसिंग ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट ॲट यवतमाळ। मी सुकेश तुकाराम राठोड, सेवानिवृत्त उपायुक्त मानव विकास। ॲडव्होकेट दीपक राठोड, प्रदेश युवक काँग्रेसचा प्रवक्ता। लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो आणि आज सकल बंजारा समाजाच्या विस्तृत बैठकीसाठी जिल्हाभरातील सर्व बंजारा बांधव या ठिकाणी उपस्थित होते। आमच्या त्यामध्ये काही मागण्या आहेत। आमच्या समाजाला एसटीच्या मध्ये प्रवाहामध्ये समाविष्ट करण्याची मागणी अनेक दिवसापासून आम्ही लावून धरलेली आहे, पण ती अद्यापही आजपर्यंत आम्हाला मिळालेली नाही आहे। धनगर बांधवांना 5 वर्षापूर्वी जी मागणी त्यांनी लावून धरली होती त्याप्रमाणे त्यांनाही या राज्य सरकारने ती मागणी मान्य केलेली आहे आणि जे काही एसटी प्रवर्गासाठी राज्यामध्ये जे काही एसटी समाजाला योजना लागू आहेत त्या सर्व योजना आमच्या बांधवांना, बंजारा बांधवांना लागू व्हावं हे लढा आमचा सातत्याने पुढे राहणार आहे। आणि जिल्हाधिकारी, जुना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वसंतराव नाईक साहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत। सुरेश राठोड, सुरेश चव्हाण यांनी सातत्याने प्रयत्न करून हे पुतळा बसवण्यासाठी ही जागा त्या ठिकाणची त्या संपादित केलेली आहे आणि ती राज्य शासनाने देण्याची देखील कबुली केलेली आहे। जिल्हाधिकारी महोदयांकडे ती फाईल प्रलंबित आहे। मानपानी त्या बाबतीमध्ये त्याचा मोबदला भरण्याचा आदेश काढलेला आहे। ते आदेश काढलेल्या जो मोबदला जमिनीचा आहे तो मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पुतळा उभा करण्याचा मानस सातत्याने आमचा हा लढा आहे, पण तो अद्याप झालेला नाही आहे। ते होण्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी उभा करत आहोत। आणि तिसरी मागणी आमची आहे की आज बार्टीच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन शिक्षण केंद्र मंजूर करण्यासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेबांनी, पवरादेवी येथे आमचे नेते संजय राठोड साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केलेलं होतं त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी घोषणा केली, पण अद्यापही वसंतराव नाईक संशोधन केंद्र स्थापन झालेलं नाहीये। त्यासाठीही आम्ही रस्त्यावर उतरण्याचा आमचा निर्णय आहे। ती मागणी आम्ही लावून धरलेली आहे। त्याचबरोबर धर्तीवर तांडा विकास कॉर्पोरेशन व्हावं। आज कर्नाटक राज्यामध्ये तांडा विकास कॉर्पोरेशन ज्या ठिकाणी त्या सरकारने केलेलं आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तांडा विकास कॉर्पोरेशन या ठिकाणी व्हावं यासाठी आमचं सातत्याचं प्रयत्न आहे। तेही मागणी आम्ही राज्य सरकारकडे करत आहोत। त्या बाबतीमध्ये राज्य सरकारने लक्ष घालावं ही विनंती राज्य सरकारनं आमची राहणार आहे। आणखी एक मागणी आमची आहे, प्रत्येक वाडी तांड्यावरती ग्रुप ग्रामपंचायत करावी। कारण 2090 साली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना तो शासन परिपत्रक काढलेला होता। तो शासन परिपत्रकानुसार प्रत्येक तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा आणि 300 लोकसंख्याप्रमाणे तांड्याला ग्रुप ग्रामपंचायत करावं ही मागणी आम्ही घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये आलेलो आहोत। आणि शेवटची आमची मागणी आहे, वसंतराव नाईक विकास महामंडळाला तुटपुंज रक्कम शासनाने दिलेली आहे। अद्याप या 5 वर्षाच्या काळामध्ये अनेक प्रकरणं आम्ही दाखल केली, पण आमच्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्यामध्ये अर्थसहाय्य मिळत नाही। तेही अर्थसहाय्य मिळण्यासाठी आम्ही शासनाकडे सातत्याने प्रयत्न करतोय, पण वसंतराव नाईक विकास महामंडळाला 500 कोटीची तरतूद सरकारने करावी अशी आमची सातत्याची मागणी आहे।
या सर्व मागणी घेऊन आम्ही आज विस्तारित बैठक या ठिकाणी जिल्हाभरातील प्रमुख कार्यकर्त्यांना, सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे कार्यकर्ते एकत्र बोलवलो. प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही गेलो, प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका घेतल्या आणि सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित केलं. आज विस्तारित बैठक या ठिकाणी 400-500 कार्यकर्त्यांची एकत्रित झाली आणि त्यामध्ये आमचा आता निर्णय झालेला आहे की येणारा आपला लातूर जिल्हा हे क्रांतिकारी जिल्हा आहे. या क्रांतिकारी जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे, म्हणून आम्ही क्रांतीची ज्योत पेटवण्याचं मानस सर्व बंजारा बांधवांच्या मध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये ती तारीख आज निश्चित आम्ही केली नाही, लवकरच आपल्याला ती तारीख आम्ही कळवू आणि त्या दिवशी जिल्हाभरातील 40 ते 50 हजार बंजारा बांधवांना एकत्रित करून आमच्या ह्या मागणीचा डेटा आम्ही घेऊन या ठिकाणी टाउन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ह्या मागण्या घेऊन आम्ही 1 दिवसाचं मोठा आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत. त्यामध्ये हजारो बंजारा बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. हा आंदोलन आम्ही करत असताना लोकशाही मार्गाने, शिस्तप्रिय आणि कुणालाही अडचण येणार नाही आणि अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी या लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही उभा करणार आहोत. इथून आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे क्रांतीचा ज्योत पेटवण्याची ही क्रांतीचा महिना असल्यामुळे म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही लातूरवरून सुरू करून संबंध मराठवाडा नाही तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आम्ही उभा करणार आहोत. आणि आज लातूरचं आंदोलन झाल्यानंतर लगेच उस्मानाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद यामध्ये हा पांढरा वादळ संपूर्ण मराठवाड्यामध्ये पेटून उठणार आहे. आमच्या मागण्या एसटी प्रवर्गामध्ये घालण्याची जुनी मागणी आहे. त्यामध्ये आमची जे आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये जी जमात आहे त्यांची बोलीभाषा आणि आमची बोलीभाषा एकच आहे. त्यांचे नातेगोते, आमचे नातेगोते एकच आहेत. आम्ही सगळे, आमचं खानपिन एक आहे, आमचं राहणं, आमचं सण तेव्हार देखील एकच आहे. पण आंध्रामध्ये राहणाऱ्या बंजारा बांधवाला वेगळी सवलत, कर्नाटकामध्ये राहणाऱ्या बंजारा बांधवाला वेगळी सवलत आणि इथे राहणाऱ्या बंजारा बांधवाला ओबीसी आणि व्हीजेंटी मध्ये दिलेला आहे. म्हणून आम्ही हा लढा जुनाच आहे, म्हणून सातत्याने ही मागणी घेऊन आम्ही पुढे येणार आहोत. आज आम्ही बघतो, आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये मराठवाडा हा निजाम स्टेटमध्ये होता आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्हे हे निजाम स्टेटमध्ये होते आणि आम्ही तर हैदराबादचा लढा लकीशा बंजारा म्हणून आमचे त्या काळाचे मोठे लढाऊ योद्धा होते, ते त्या काळामध्ये हैदराबादमध्ये आम्ही राज्य केलेलं आहे. मोठी लढाई त्या क्रांती त्या काळामध्ये आम्ही केलेली आहे. इतर समाजाला त्या ठिकाणातून आज जे काही पुरावा घेऊन आज समाज पुढे येतोय, तशाच पद्धतीनं आमचा देखील या ठिकाणी इतिहास आहे, सांस्कृतिक आहे. म्हणून आम्ही हा लढा उभा करण्यासाठीच तीव्र आंदोलन या जिल्ह्यामध्ये पासून आम्ही सुरुवात करीत आहोत. म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये मोठा बंजारा बांधव सगळे एकत्र येऊन तीव्र लढा या जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत आणि इथून लातूर पासून सुरुवात करून महाराष्ट्रामध्ये आम्ही हे लढा नेणार आहोत. आणि लवकरच आता 2-3 महिन्यामध्ये ह्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, तोपर्यंत काही होणार नाही. पण निवडणुका झाल्या किंवा किंबहुना त्याच्या पूर्वी आम्ही महाराष्ट्रातले किमान 1 लाख बंजारा बांधव आझाद मैदानावरती आम्ही हा धरणं आंदोलन त्या ठिकाणी धरू आणि आमच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत, आता आम्ही आपल्याला सांगितल्याप्रमाणे या रास्त मागण्या राज्य सरकारने आम्हाला द्यावं अशी या पत्रकार बांधवांना आपल्या माध्यमातून समाजापर्यंत आणि नेतृत्वापर्यंत आणि राज्य शासनापर्यंत पोहोचावं अशी विनंती करतो आणि थांबतो. काही राज्य शासनाकडे शिफारस केली जाते, तर राज्य शासनाने एसटी प्रवर्गामध्ये देण्याचे सगळे अधिकार केंद्र सरकारला आहेत. मग केंद्र सरकाराकडे जोपर्यंत आमची शिफारस जाणार नाही तोपर्यंत आम्हाला काय मिळणार आहे. म्हणून केंद्र सरकाराकडे शिफारस करण्यासाठी राज्य सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की बाबा आमच्या ह्या मागण्या आहेत, तुम्ही शिफारस करा. धनगर बांधवांचा दिल्याबद्दल त्यांचं सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्या धनगर बांधवाबरोबर आम्हालाही त्यांच्या सवलती लागू करावं अशी आमची त्यांना विनंती राज्य सरकारला. अनेक तुम्ही सांगा सर. इतक्यात रिसेंटली पाठवलेलं नाही, कारण इथून जोपर्यंत प्रस्ताव जात नाही हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे जाईल. येथून
रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया RTI त्यांच्याकडे जाईल, त्याच्यानंतर सोशल ट्रायबल मिनिस्ट्री त्यांच्याकडे, नंतर कॅबिनेट मध्ये या प्रक्रिया पूर्ण होण्याकरता. आणि नंबर 2 आम्ही हे युनिव्हर्सल रिझर्वेशन मागतोय बंजारा संघ, कारण आमचेच भाऊ पण इथं तेलंगणामध्ये एसटी मध्ये आंध्रमध्ये आहे. म्हणजे आता समजा एखाद्या आणि त्याच्या व्यतिरिक्त क्षेत्रीय बंधन जे आहे, मी एक उदाहरण म्हणून म्हणतो, क्षेत्रीय बंधन जर समजा इथे भालकी म्हणून गाव आहे, तिथे एखाद्या माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली समजा पहिल्यांदा, तर त्या मुलगा तिथे सेटल मध्ये, परत तिथे माहेरी आल्यानंतर झाली तर तो VJNT मध्ये, ते कितपत योग्य आहे हे या सर्व म्हणजे या प्रक्रिया पूर्ण होण्याकरता शासनाने रिकमेंड करावं. आणि आपल्या माहिती करता सांगतो, 28 स्टेट आणि 8 युनियन टेरिटरी पैकी 5 स्टेट मध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये, 5 स्टेट मध्ये शेड्यूल कास्ट मध्ये, आणि या बाकी आम्हाला हे युनिव्हर्सल रिझर्वेशन द्यावं, कारण आम्ही सर्व क्रायटेरिया शेड्यूल ट्राईबचे फुलफिल करतोय आहे. म्हणून आमची मागणी, आम्हाला असं रास्ता आहे ते शासन ठरवेल, रजिस्ट्रार काउन्सिल, नंतर ट्रायबल मिनिस्टर आणि कॅबिनेट ठरवते. त्या संदर्भात आम्ही राज्य शासनाला निवेदन देऊ आणि काय अडचण आहे ते आम्हाला माहित आहे. उत्तर प्रदेशने पाठवलं, नंतर तिकडे झारखंडने पाठवलेलं आहे, राजस्थानचं झालंय, मध्य प्रदेश झालंय, त्या लोकांनी पाठवलेलं आहे, महाराष्ट्राचंच राहिलेलं आहे. महाराष्ट्राला आम्ही शासनाला विनंती करू. सर्व राज्यातील सर्व बंजारा बांधवांनी एकत्रित सगळे पदाधिकारी, अधिकारी, आमदार एकत्र येऊन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मंत्रालयामध्ये आम्ही हा मुद्दा मांडला की त्यांनी सांगितलं की आपल्या सगळ्या मागण्या जे काही आज माझ्याकडे तुम्ही मागणी केलेली आहे त्यासाठी मी सकारात्मक विचार करतो आणि पौरादेवी येथे जे कार्यक्रम, ते नंगाराचा कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करतो. तर त्या ठिकाणी एसटीच्या आरक्षणाबाबत ते काही भाष्य केलेलं नाहीये, पण जी काही आता होणारी याच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन केंद्र करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलेलं होतं, ते अद्यापही झालेलं नाही. वसंतराव नाईक विकास महामंडळाला 500 कोटी रुपयाची तरतूद देण्याची ही मागणी त्यांनी मान्य केलेली होती. आणि ग्रुप ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये, तांडाच्या बाबतीमध्ये तेही मागणी त्यांनी त्या ठिकाणी बोललेलं होतं. त्यानंतर तांडा विकास कॉर्पोरेशनच्या बाबतीमध्ये वेगळं आपल्याला धोरण घेता येईल आणि प्रत्येक तांड्याला स्वतंत्र दर्जा देऊन तांडा विकास कॉर्पोरेशन आपण या कर्नाटकाच्या धर्तीवर करू, असंही अभिवचन देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेलं होतं, पण ते अद्यापही झालेलं नाही. म्हणून समाज बांधव आता या बाबतीकडे मोठ्या आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे. महाराष्ट्र शासनाने एकदा शेड्यूल ट्राईब साठी पाठवलं, दुसऱ्यांदा त्याच नंतर 3 महिन्यानंतर शेड्यूल कास्ट साठी पाठवलं. हे आता ते राजकीय काय खेळी हे नाहीये, पण पुन्हा आम्ही प्रयत्न करतोय किंवा बेसिकली आम्ही शेड्यूल ट्राईबचे क्रायटेरिया फुलफिल करतोय आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. पहिली मागणीच आहे की आम्ही शासनाकडे जाऊन ते शासन पाठवतोय. म्हणजे आम्हाला ही कल्पना आहे की इथे जे रिझर्वेशन आहे ते केंद्रच देऊ शकते आर्टिकल 342 प्रमाणे, इथे काही शक्यच नाहीये. आणि निश्चितच आम्ही लोकशाहीच्या ज्या सर्व प्रक्रिया आहेत, इव्हन आंदोलन सुद्धा आम्ही लोकशाही मार्गानेच करणार आहोत. समाजामध्ये VJNT मध्ये पूर्वी 4% होतं, पवार साहेबांनी त्याच्यानंतर बायफर्केशन केलं, VJNT तर त्याच्यात आमच्याकडे 14 कम्युनिटी आहे. VJ मध्ये 14 कम्युनिटी आहे, VJC आणि D मध्ये 1-1, 2-2 कम्युनिटी आहे. म्हणजे कन्सिडरिंग द पॉप्युलेशन ऑफ बंजारा इन महाराष्ट्रामध्ये शासनाच आहे की अराउंड 95 to 98 lakhs पॉप्युलेशन ऑफ बंजारा इन महाराष्ट्र. आणि आता तुम्हाला या भागात जसं बंजारा बहुल इथं मराठवाड्यामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे, ते गव्हर्नमेंटचं हे आहे. आम्ही आदिवासी जे आहेत त्यांच्या आरक्षणाला धोका नको, आम्ही त्यांच्या टाट्याला मागत नाही, आमच्याकरता स्पेशल प्रोव्हिजन करू शकते. आता मध्यंतरी एक रोहिणी आयोग जे आहे, तसं एसटी आरक्षणाच्या संदर्भात कालेलकर आयोग आहे, नंतर थाळे आयोग आहे, चंदा कमिटी आहे, इलाके आयोग आहे, रेणके आयोग आहे. हे बरेचसे म्हणजे असे वाटायला लागले की या आयोग आणि कमिशन वेळ खाऊ आहेत आणि केव्हा न्याय मिळेल. म्हणून आम्ही युनिव्हर्सल मागतोय आणि तशा प्रकारे शासन दॅट इज देअर आउटलुक. फक्त आम्हाला त्या एसटी मध्ये त्यांचं जे आहे सध्याचं 7.5% त्यांच्या हे न करता
मध्यंतरी रोहिणी आयोगाने सुद्धा 3% रिकमेंड केलेले आहे. तांडे अराउंड पॉप्युलेशन इज 95 to 98 lakhs महाराष्ट्र and is more than त्यांचा सर्वे आम्ही स्वतः केली. एकूण 47,000 खेडीपैकी 5,500 तांडे आहेत. बंद करा. आम्ही स्वतः केलेला आहे आणि मुळामध्ये 1871 ला क्रिमिनल ट्राईब डिक्लेअर केलं, म्हणजे पुरावा शोधण्याची सुद्धा गरज नाही. 1857च्या बंडाच्या नंतर अगदी 13 वर्षाने जेव्हा इथलं इंग्रजांचं सरकार मायदेशी परतू लागलं होतं, तेव्हा मात्र इथल्याच काही त्यांचे खेटर उचलणाऱ्यांनी त्यांना मात्र सहकार्य केलं. तर काही हरकत नाही, ती भाषा तशी आहे, ती काही विषय नाही त्याचा. मग मी बोलतो तसं छापा वाटल्यास काही अडचण नाहीये. तर त्यावेळेला त्यांना जाणारं सरकार इथं थांबवलं आणि 13 वर्ष अभ्यास केला आणि भारतातल्या 198 जातींना क्रिमिनल ट्राईब म्हणून डिक्लेअर केलेला आहे. तर क्रिमिनल शब्द निघल्याच्या नंतर ट्राईबचा क्रायटेरिया पूर्ण केल्याच्या नंतर सुद्धा अगदी आझाद भारताच्या 76 वर्षामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्रातल्या गोरबंजारा समाज आणि तत्सम असणाऱ्या जातींना जमातींना आरक्षण ट्राईबचं मिळालेलं नाही. आणि म्हणून प्रामुख्याने मागणी घेऊन आम्ही समोर जातो आहे. समग्र जनगणना झालेली नाही, परंतु मागणी जी आपण करतो आहे ती समग्र जातीनिहाय जनगणना करा. जातीनिहाय जनगणना जर झाली तर हा प्रश्न निर्माण होणार नाही, जे सगळ्या जातीचा प्रश्न मिटेल. कारण संविधानामध्ये ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हटलेलं आहे, पर्याप्त प्रतिनिधित्व. म्हणजे मराठी जरी रिझर्वेशन मागत असले, त्यांची जनसंख्या जर समोर आली तर त्यांचा वाटा त्यांना देता येईल ना, त्यांना विरोध करण्याचं कुठल्या प्रकारचं कारण नाही. परंतु प्रस्थापित 15% हा समस्या निर्माण होऊ शकते. जे 50% रिझर्वेशनची जी मर्यादा आहे त्या 50%मध्ये केवळ 15% लोकांना रिझर्वेशनचा फायदा होत आलेला आहे. कारण रिझर्वेशन हा काही गरिबी हटावता जाणार नाहीये. रिझर्वेशन हा गरिबी हटावता जाणार नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. ते पर्याप्त प्रतिनिधित्व आहे आणि ते जातीच्या आधारावरच का असावं, तर या देशाच्या समाज रचनेचा आधार ही जात आहे. सोशल स्ट्रक्चर जे आहे ते जातीचं आहे, म्हणून ते जातीच्या आधारावर असावं. म्हणजे त्याला आर्थिक निकष आधार कोणी किती जरी म्हटलं, जे काही गैरकायदेशीर किंवा गैरसंविधानिक जे दिल्या गेलेलं आहे, गैरसंविधानिक जे दिल्या गेलेलं आहे ते 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने मागणी नसताना दिल्या गेलेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे मराठा बांधवांनी एवढे मोठे आंदोलन केल्याच्या नंतर सुद्धा दिलं नाही आणि इकडे मागणी नसताना दिलं आणि म्हणून येणाऱ्या काळात हे सगळं होईल. तर सगळ्या उदगीर आणि जळकोटमध्ये 72 तांडे आहेत आणि संबंधित जिल्ह्यामधली जर 253 तांडे या ठिकाणी आहेत.